हाय, वेलकम टू माय ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन। आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 आभार, कारण तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स दिलेला आहे। आणि आज आपले सबस्क्रायबर्स हे 590 पर्यंत पोहोचलेले आहेत अगदी कमी वेळामध्ये। त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार। तुम्ही माझ्या आजूबाजूला ही हिरवीगार आज भरपूर झाडं बघत असाल तर हो, कारण आज आपण अशाच एका जे सगळ्यांच्या घरोघरी असतं पण त्याला बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात, तर अशाच झाडाची माहिती घेणार आहोत। आणि ते आहे म्हणजे जास्वंद। जास्वंद सगळ्यांकडे असतं, म्हणजे असे प्रॉब्लेम्स असतात की ते खूप हिरवंगार असं झाड वाढतं पण त्याला कळ्या येत नाहीत किंवा फुलं येत नाहीत। आणि काही काहींचा असा प्रॉब्लेम असतो की त्याला पानच नसतात, म्हणजे पूर्ण पानं गळून गेलेली असतात आणि त्याला फुलंही नसतात, म्हणजे पानंही नाही आणि फुलंही नाही। तर असा प्रॉब्लेम जर काही तुमच्याही झाडाला येत असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, आणि आपल्या झाडाला पानंही असली पाहिजेत, म्हणजे हिरवीगार तर ती झाड ते असलंच पाहिजे, त्याचबरोबर त्याला भरपूर कळ्या आणि फुलंसुद्धा आली पाहिजेत। तर यासाठी काय करायला पाहिजे किंवा त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात। आणि तुम्ही हे जे माझ्यासमोर बघतच असाल, हे माझं जास्वंदाचं झाड। तर याच्यावरती या अगोदर व्हिडिओ केलेला आहे, त्यावेळेला तुम्ही जर काय बघितलं असेल हे झाड तर अगदी छोटंसं होतं। आता याला 2 वर्ष झाली आहेत खरं तर आणून माझ्याकडे। आणि बघा तुम्ही, अगदी प्रत्येक पानाला जर काही तुम्हाला कळ्या हव्या असतील तर त्याची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, प्रत्येक फांदीला त्याला कळ्या आलेल्या आहेत। मग अशी भरपूर फुलं येण्यासाठीच आपण त्याची कोणती खतं घातली पाहिजेत हे आपण बघणार आहोत। हे बघा, प्रत्येक फांदीला तुम्हाला कळे दिसतील। एकही फांदी अशी नाही आहे की जिथे तुम्हाला कळा दिसत नाही आहे। अगदी छोट्यात छोट्या फांदीला पण आहेत आणि मोठ्यात मोठ्या फांदींना सुद्धा कळे आलेले आहेत। हे बघा, हे अगदी छोटी फांदी आहे पण त्याला सुद्धा कळे आलेले आहेत। असे कळे येण्याबरोबरच जर त्याच्यावरती काही रोग पडला असेल किंवा कीड लागली असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत। तर ही आहे माझी इथे ऑरेंज कलर आहे या जास्वंदाचा। आणि ही दुसरी आहे, तर ही आहे ते पांढऱ्या रंगाची जास्वंद आहे। तर यालासुद्धा बघा, इथे तुम्हाला दिसत असतील, हे एकदम छोटंसं आहे। मे महिन्यामध्ये मी हे झाड आणलेलं आहे आणि त्यानंतर याची खूप छान वाढ झालेली आहे, भरपूर फांदे आलेले आहेत आणि आता प्रत्येक फांदीला कळे दिसत आहेत। हे बघा, अगदी छोट्यात छोट्या फांदीलासुद्धा तुम्हाला कळे येताना दिसत आहेत। नवीन फांदी फुटली की त्याला कळे येतात आणि फुलं येतात आणि असेच आली पाहिजे तरच आपल्या जास्वंदाची वाढ ही होते किंवा अगदी बरोबर आपण त्याची प्रॉपर काळजी घेतो आहे असं आपल्याला समजतं। जर काय असं होत नसेल, फांदे येत नसतील, तर आपण समजायचं की काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपण कुठेतरी कमी पडतो आहे आणि ते कमतरता काय आहे किंवा आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडतो आहे हे आपण बघायला हवं। आणि आपण हल्लीच लावलेले, ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ पण केलेला आहे की फांद्या लावलेल्या आणि 15 दिवसामध्ये फुटून आलेले। तरी बघा, 3 फांद्या माझ्या आलेल्या आहेत आणि आता यालासुद्धा कळे यायला सुरुवात होईल। ही गावठी जास्वंद आहे आणि ही रेड कलरची जास्वंद आहे। ही रेड आहे, ही व्हाईट आहे आणि ही आहे ती ऑरेंज कलरची आहे। तर असे 3 प्रकारचे माझ्याकडे जास्वंदाची झाडं आहेत आणि तिन्ही झाडांना मस्तपैकी फांद्या येत आहेत आणि त्याला प्रत्येक फांदीला कळ्यासुद्धा येत आहेत। तर हे असे तुमच्यासुद्धा जास्वंदाला येण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा मी काय करते हेच मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे। आता आपण पहिलं या जास्वंदाला बघूया। या जास्वंदाला हे बघा, याला पाठीमागच्या साईडला असं पांढरी पानं झालेली आहेत आणि अशी कीड पडलेली आहे। तर असं जर झालं असेल तर काय करायचं हे पण आज मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, इथे सुद्धा हे मी मुद्दामच ठेवलं आहे ॲक्च्युली तुम्हाला दाखवण्यासाठी। यासुद्धा पानांच्या पाठीमागे दिसत आहे तुम्हाला पांढरे अशी कीड लागलेली आहे। तर याच्यावरती आपण काय करू शकतो ते सुद्धा आपण बघणार आहोत। आणि आता ज्या कळ्या आलेल्या आहेत भरपूर अशा, तर त्यांचं फुलामध्ये रूपांतर होण्यासाठी त्याला खतसुद्धा घालण्याची गरज आहे, कारण ज्या वेळेला कळ्या येतात झाडाला त्यावेळेला त्याला खताची गरज ही जास्त असते, कारण त्या सगळ्या
कळ्यांचं फुलामध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला एनर्जी आवश्यक असते आणि म्हणून त्याला खताची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गरज असते आणि त्यामध्ये पण तुम्हाला ह्या झाडाला पोटॅशियम द्यावं लागतं ह्या स्टेजला. कारण आता त्याला फांद्या येत नाही आहेत तर कळ्या येत आहेत आणि कळ्यांची चांगली वाढ होण्यासाठी पोटॅशियम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपण पोटॅशियमयुक्त खत कोणकोणती देऊ शकतो आणि त्याचबरोबर ते हिरवंगार राहील याच्यासाठी सुद्धा आणखी आपण कोणती खतं द्यायची हे आता आपण इथे बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे व्हिडिओमधली संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमच्यासुद्धा जास्वंदाला असेच कळ्या आणि फुलं भरपूर प्रमाणामध्ये येतील. आधी आपण तर ह्या किडीवरती आपण काय करू शकतो हे आपण बघणार आहोत आणि त्याच्यासाठी मी आधी उपाय सांगणार आहे. तर याच्यामध्ये हा 2 लिटरचा स्प्रे पंप आहे. तर हा मी अर्धा भरलेला आहे, अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त आहे म्हणजे 1 लिटर याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत ते म्हणजे हे आहे नीम ऑइल. तर ह्याचे आपण थोडंसं आपण नीम ऑइल टाकणार आहोत, अर्धा टोपण आहोत नीम ऑइलचं मी ह्याच्यामध्ये अर्धा टोपण टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरं आपण एक टाकणार आहोत हायड्रोजन पॅरॉक्साईड. तर हायड्रोजन पॅरॉक्साईडसुद्धा मी ह्याच्यामध्ये अर्धा टोपण टाकणार आहे. चांगलं मिक्स करून घेणार आहोत. कारण जास्वंद असू दे किंवा कोणतंही झाड असू दे त्याची चांगली वाढ होण्यासाठी अगोदर ते झाड निरोगी असलं पाहिजे आणि निरोगी झाड असेल तरच त्याला जास्तीत जास्त फांद्या आणि फुलं कळ्यासुद्धा येतात. आणि हा आहे तो आपला नवीन घेतलेला स्प्रे पंप आहे जो मला 225 रुपयाला मिळालेला होता, फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे. तर हे असं आपण पूर्णपणे अशी पानं उलटी करून आपण त्याला याच्यावरती स्प्रे मारून घ्यायचं आहे. कारण अशी जर काही कीड लागलेली असेल तर त्याची एनर्जी म्हणजे झाडातलं म्हणजे पानामधलं सगळी द्रव्य किंवा जे खतं आपण टाकतो तर ते कीड शोषून घेते आणि झाड चांगली वाढ होत नाही किंवा त्याच्या फुलाकळ्या आहेत तर किंवा त्यांची फुलामध्ये रूपांतर होत नाही. आणि म्हणून आपण आधी त्याच्यावरती जर काही रोग पडलेला असेल किंवा काही कीड लागलेली असेल तर ती क्लीन करून घ्यायला पाहिजे. आणि हे तुम्ही जे मिश्रण आहे तर हे तुम्ही दर आठवड्याला रिपीट करायचं आहे. एक 2-3 आठवडे तुम्ही जर काय असं स्प्रे मारलात हा तर त्यानंतर तुम्हाला ही कीड दिसणार नाही. कारण हायड्रोजन पॅरॉक्साईड हे सुद्धा कीटकनाशक आहे आणि आपण नीम ऑइल असं टाकलेलं आहे. तर पण हा स्प्रे करत असताना शक्यतो संध्याकाळचा करायचा आहे किंवा स्प्रे केल्यानंतर जर तुम्ही दिवसा केलात तर स्प्रे केल्यानंतर सावलीत ठेवायचं आहे. कारण नीम ऑइल हे ऑइल असतं आणि त्यानंतर जर काही ऊन पडलं ना झाडावरती तर त्याची पानं करपल्यासारखी होतात. म्हणून हा स्प्रे संध्याकाळचाच करायचा आहे. आणि हे पाणी जरी तुमच्या झाडाच्या मुळाशी पडलं तरी त्याचा काही त्याचा वाईट परिणाम होत नाही. हे बघा इकडे बघा कशी झाडं एकदम पांढरी झालेली आहेत, पानं किती पांढरी झालेली आहेत, कीड पडलेली आहे त्याच्यावरती. तरी अशी पूर्णपणे अशी धुवून घ्यायची आहेत पानं आपल्याला. असेल तुम्हाला पूर्ण अशी पांढरी झाली आहेत, खराब झाली आहेत. आणि जास्वंदाला कीड लागतेच म्हणजे तुम्ही कितीही केअर केलेत तरीसुद्धा जास्वंदाला कीड ही लागते आणि त्याच्यासाठी आपण त्याच्यावरती सतत लक्ष दिलं पाहिजे किंवा सतत त्याची काळजी घेतली पाहिजे. हा एकच उपाय आहे. जास्वंदाला फक्त खत घालून उपयोगाचं नाही आहे तर त्याच्याबरोबर कीटकनाशक किंवा त्याची वरचेवर जर काही कीड लागली असेल तर ही अशी काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे. नाहीतर आपण जी खतं घालतो तर त्याचा वापर झाडाला होत नाही. कारण ही सगळी कीड आपल्या पानामधून जी खतं आपण घालतो किंवा त्याच्यामधलं जे अन्नद्रव्य आहे ते सगळं शोषून घेतात आणि झाडांना ते मिळत नाही आणि त्या झाडाची वाढ ही होत नाही. आता क्लीन केल्यानंतर बघा कशी पानं झाली आहेत, पूर्णपणे पाठीमागून आपण धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आता खत घालायचं आहे जेणेकरून आपले हे जे कळ्या आहेत तर त्याचं फुलामध्ये रूपांतर होईल. तर खत घालण्यापूर्वी सगळ्यात आधी आपण त्याच्या साईडची माती आहे तर ती मोकळी अशी करून घेतली पाहिजे. कारण प्रत्येक झाडाला
अशी माती मोकळी केली की त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होतो मुळांपर्यंत, आणि ऑक्सिजन मुळापर्यंत पोहोचला तर तुमच्या झाडाची वाढ ही चांगली होते. आणि जी तुम्ही खतं घालता तर ती खतंसुद्धा मुळापर्यंत पोहोचतात आणि झाडांना ती लवकर लागू होतात. कारण काय, आपण ऑर्गॅनिक खतं वापरतो आणि ऑर्गॅनिक खतं झाडांना मिळायला खूप वेळ लागतो. म्हणजे लगेच जशी आपण केमिकल खतांचा वापर केल्यानंतर तुम्ही खत घातलं की 8 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतो, तसं ऑर्गॅनिक खतांचा लवकर रिझल्ट वरवरची माती बाहेर काढायची आहे आणि नंतर आपण खत घालणार आहोत. आपण माती काढून घेतलेली आहे. हे आहे सीवीड. सीवीड हे ग्रॅन्युअल फॉर्ममधलं आहे आणि सीवीड टाकल्यामुळे आपल्या झाडाला सगळे मायक्रोन्यूट्रन्स मिळतात आणि म्हणून सीवीड हे फुलं यायला लागल्यानंतर आपण झाडांच्या संपूर्ण वाढीसाठी टाकायला हवं. जसं मी अर्धा चमचा टाकते, म्हणजे तिन्ही जास्वंदांना मी हे टाकणार आहे. तर आता आपण हे मिक्स करूया. आपल्याला टॉनिकची गरज पडते कधी कधी, तसंच झाडांनासुद्धा मायक्रोन्यूट्रन्स मिळणे गरजेचं असतं जरी आपण खतं घालत असलो तरी. आणि म्हणून आपण त्याला सीवीड घातलेलं आहे. सीवीडमध्ये जे त्याला झाडाला आवश्यक आहेत वाढीसाठी, तर ती सगळी मायक्रोन्यूट्रन्स त्याच्यामध्ये असतात. आणि दुसरं पोटॅशियमयुक्त खत आपण जे घालणार आहोत तर ते आहे राख. राख ही जंतुनाशक तर आहेच, कीटकनाशक आहे, त्याचबरोबर झाडांना पोटॅशियमचं मोठ्या प्रमाणावर ते प्रोव्हाइड करते आणि म्हणून राखसुद्धा झाडांना घालणं हे आवश्यक आहे. मुळांना कीड वगैरेसुद्धा राखेमुळे लागत नाही. तर ही मी आता आणखी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे जे झाडांच्या वाढीसाठी महत्त्वाची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमधली माहिती ही पूर्णपणे मिळेल. आता आपण सीवीड आणि राख टाकलेली आहे. जर तुमच्या जास्वंदाच्या झाडाला पानं कमी असतील, म्हणजे पानं गळून पडत असतील, तर त्याला कशाची शॉर्टेज आहे हे कसं ओळखायचं. तर पानं कमी आहेत म्हणजे तुम्ही पाणी एकतर जास्त घालत असणार, त्यामुळे ती झाडाची पानं पिवळी पडून गळून पडत आहेत, किंवा तुमच्या झाडाला म्हणजे जे न्यूट्रियन्स आहेत ते कमी पडत असणार, त्यामुळे त्याची वाढ होत नाही आहे. तर अशा वेळेला काय करायचं, जर पानं नसतील तर तुम्ही खत घातल्यानंतर 3 दिवसांचा रिझल्ट बघा. जे कडे मोठे होते तर ते आता फुललेले आहेत आणि जे अगदी छोटे दिसत होते तर ते फुलण्याच्या कंडिशनमध्ये आलेले आहेत. आणि आता भरगच्च अशी जास्वंद पूर्ण कळ्यांनी भरून गेलेली दिसते. खूप छान रिझल्ट मिळालेला आहे. तर तुम्हीसुद्धा अवश्य ट्राय करा. एप्सम सॉल्ट हे तुम्ही 1 चमचा पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याचा स्प्रे तुम्ही करायचा आणि मातीमध्ये सुद्धा तुम्ही अर्धा चमचा द्यायचा आहे. आणि हे तुम्ही 15-15 दिवसानंतर पुन्हा रिपीट करायचं आहे. जर तुम्ही असं केलं तर तुमच्या झाडाला भरपूर पानं येतील आणि पानं आली किंवा फांद्या फुटल्या तर त्याला कळ्यासुद्धा येतील. आणि कळ्या धरायला लागल्या किंवा फांद्या चांगल्या फुटून आल्या की त्यानंतर मग तुम्ही पोटॅशियमयुक्त खत घालायचं आहे. मग तुम्ही केळीच्या सालीचं लिक्विड घाला किंवा अशी आत्ता मी घातली तशी राखसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि हे घातल्यानंतर तुमच्या झाडाची सर्वांगीण वाढ होईल. म्हणजे त्याला फांद्या तर येतील, पानंसुद्धा येतील आणि मग त्याला फुलं आणि कळ्यासुद्धा येतील. तर आजचा आपला जास्वंदाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर व्हिडिओवरती नवीन असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच.